नमस्कार शेतकरी बांधवांनो. रब्बी हंगामातील काढण्यात आलेले पिके साधारणपणे गहू किंवा हरभरा हे 15 मार्च किंवा 16 मार्चच्या आत आपण काढून घ्या. कारण 16 मार्च नंतर जवळपास 21 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील विविध विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, त्याचप्रमाणे काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातसुद्धा गारपिटीची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील काही भागामध्ये, काही राज्यामध्ये सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यातसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण बंगालचा समुद्र आणि त्याचप्रमाणे अरबी समुद्रामध्ये वादळी पावसाला पोषक वातावरण तयार झालेले आहे. त्याचप्रमाणे 15 मार्चच्या दरम्यान एक पश्चिमी विक्षोभसुद्धा येत आहे आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचप्रमाणे काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, साधारणपणे 17 मार्च रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 18 मार्च आणि 19 मार्च रोजी या वादळी स्वरूपाची व्याप्ती जास्त प्रमाणात असणार आहे. महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. उत्तर भारतातील काही राज्यामध्ये सुद्धा 18 मार्च आणि 19 मार्चच्या दरम्यान हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यातसुद्धा 18 मार्च 19 मार्च रोजी हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे 21 मार्चपर्यंत हे वादळी स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्र, त्याचप्रमाणे दक्षिण भारत आणि उत्तर भारतामध्ये राहण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनी आपला रब्बी हंगामातील काढणीस आलेला गहू आणि हरभरा यापैकीची काढणी शक्यतो 15 मार्च किंवा 16 मार्चच्या आधी करून घ्यावी, जेणेकरून आपलं होणारं नुकसान आपण टाळू शकू. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो, मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.